दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे नाशिकमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले। या यात्रेनिमित्त शहरातील गुरुदक्षिणा सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गोसंवर्धन, गोशाळांचे बळकटीकरण आणि देशी गायींच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाभरातील गोशाळा संचालक, विश्वस्त, ट्रस्टी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर होते। यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सदस्य सुनील सूर्यवंशी, सदस्य उद्धव नेरकर, सदस्य सचिव डॉक्टर श्यामकांत पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सह-आयुक्त डॉक्टर BR नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत बच्छाव, जनेश्वर महाराज, महामंडलेश्वर सिद्धगिरी महाराज, शिवानंदगिरी महाराज, शिव गोरक्षनाथ महाराज, डॉक्टर प्रकाश आहेर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विविध गोशाळा चालकांचा सत्कार करण्यात आला। आमदार दिलीप बनकर यांनी गोशाळांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं। महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी गोसंवर्धन ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचं नमूद करत गोमाता संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन केले। सदस्य सचिव डॉक्टर श्यामकांत पाटील यांनी गोशाळांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देत अनुदानाचा प्रभावी वापर चारा निर्मिती आणि गोशाळा विकासासाठी करण्याचे आवाहन केले। सह-आयुक्त डॉक्टर BR नरवाडे यांनी पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशी गायींचे संवर्धन केले जात असल्याची माहिती दिली आहे। मी आपली गोमाता यात्रा निघालेली आहे। दिलीप अण्णा बनकर यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांना अनुमोदन देत आहे। मी आपल्या सर्वांची वतीने तुम्ही अध्यक्ष मंत्री करावं हे मी अनुमोदन देतो। सुस्वर घेऊन मंगलताई गायकवाड कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मिलिंद भणगे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि गोसेवा महासंघाचे समन्वयक रमेश मानकर, पुरुषोत्तम निकम आणि सोमनाथ गायके यांनी विशेष प्रयत्न केले। संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील गोशाळा संचालक, विश्वस्त, ट्रस्टी आणि गोभक्तांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत भव्य, दिव्य आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाला। नाशिक नंतर ही गोमाता संवाद यात्रा पुढील टप्प्यासाठी रवाना झाली असून तिचा समारोप नागपूर येथे होणार आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।